नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत तुरीच्या दाण्याची रसरशीत उसळ। ही उसळ पहिले लहान मुलांच्या बारशाला केली जायची। ही उसळ खायला खूप पौष्टिक असते, बनवायला खूप सोपी आहे। तर ही उसळ कशी बनवायची ते बघूया। याकरता आपल्याला 1 वाटी तुरीचे दाणे घ्यायचे आहे आणि याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत घालायचं आहे। तुम्ही रात्रभर सुद्धा याला भिजत घालू शकता। याकरता आपल्याला काही साहित्य लागणार आहे। इथे आपल्याला कांदे बारीक चिरून घ्यायचे आहे, टमाटर बारीक चिरून घ्यायचे आहे, कढीपत्ता लागणार आहे आणि इथे आपल्याला आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे। हे आपल्याला फोडणी करता साहित्य पाहिजे आहे। इथे आपण डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी देणार आहोत। इथे आपण कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे। मोहरी जिरं छान तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। ही सुद्धा आपल्याला 1 मिनिट छान परतून घ्यायची आहे। असं वेगवेगळं करण्यापेक्षा डायरेक्ट आपण कुकरमध्ये केलं तर आपला वेळ वाचतो। ही आपण 2-3 प्रकारे करू शकतो उसळ। मी डायरेक्ट आणि सोपी पद्धत सांगत आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे आणि याला छान लाल कलर येतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपल्या कांद्याचा छान लाल कलर आलेला आहे। अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। इथे आपण हळद घालणार आहोत, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालायचं आहे आणि इथे आपल्याला धने पावडर घालायचं आहे आणि इथे आपण गोडा मसाला घातलेला आहे। तुम्ही इथे गरम मसाला सुद्धा घालू शकता। विदर्भामध्ये गोडा मसाल्याचा जास्त उपयोग होतो। त्यानंतर हे छान मसाले आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचे आहे। इथे आपण 1 मिनिट मसाले परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे आणि टमाटर सुद्धा आपल्याला छान परतवून मऊ होतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। इथे हे टमाटर मी छान मऊ होतपर्यंत शिजवून घेते। इथे आपल्याला टमाटर लवकर शिजले पाहिजे म्हणून मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ आपल्याला चवीपुरतं घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान यामध्ये परतून घ्यायचं आहे। मीठ घातल्याने टमाटर छान लवकर शिजतात। इथे हे टमाटर आपण छान शिजवून घेतलेले आहे। बघू शकता अशा प्रकारे छान मऊ झालेले आहे। आता इथे आपण भिजवून ठेवलेले तुरीचे दाणे घालून घ्यायचे आहे। याचं पाणी मी काढून घेतलं होतं। तुरी हे लाल आणि पांढऱ्या कलरचे असतात। आपण लाल कलरचे तुरी वापरलेले आहे। याचे ओल्या तुरीचे रसाभाजी करतात, ती छान वाटते, हिवाळ्यामध्ये येते आणि ही वाळल्यानंतर याची उसळसुद्धा करतात। इथे आपण पाणी घालून घेतलं आहे थोडंसं। आता याला आपण छान एकदा परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला छान एकदा परतून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। इथे मी 2 ते 3 शिट्ट्या काढून घेते। इथे बघू शकता तुम्ही आपल्या छान रसरशीत घुगऱ्या तयार झालेल्या आहे। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ही रेसिपी नक्की करून बघा।